अजितदादा यांना चॅलेंज देणाऱ्या बाळराजे पाटील यांच्यावरून आमदार राजन पाटील यांना लक्ष्य करत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सडकून टीका केली आहे। पुढे बोलताना ते म्हणाले, जो बापच बिघडलाय तो पोरांकडून सुधारण्याची काय अपेक्षा करता? जो बाप असं म्हणतो की 17व्या वर्षी माझ्या पोरांवर 302 ची कलम दाखल आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे। मर्डरमधल्या पोराचा अभिमान बाळगणारा बाप या पृथ्वीतलावर मोहोळ तालुक्यात आणि अनगरमध्येच असू शकतो आणि त्याला भारतीय जनता पार्टीने पक्षात घेतलेले आहे। लग्नाच्या आधी पोरी नाचवणारी आमची पोरं आहेत कारण आम्ही खानदानी पाटील आहोत असं म्हणणारा हा बाप त्याच्या पोरांकडून काय अपेक्षा करणार? अशा पद्धतीने नालायक जी बिघडलेली कार्टी आहेत यांचा बापच अशा पद्धतीने बिघडलेला आहे की पोरांकडून काय अपेक्षा करणार? कसले संस्कार झालेले आहेत यांच्यावर अशा शब्दात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर टीका केली आहे। आज काय पद्धतीचं राजकारण तुम्ही करता हे महाराष्ट्राला त्या ठिकाणी समजावं म्हणून आज उमेदवार उभा केला होता। ही लोकशाही जिवंत राहिली पाहिजे याच्याकरता उमेदवार उभा केला होता। तुम्हाला लोकशाहीचा गळा दाबायचा आहे। तुम्हाला कुठल्याही मार्गाने फक्त सत्ता मिळवायची आहे। तुम्हाला लोकांचे अर्ज बाद करून सत्ता मिळवायची आहे, निवडणुका लढवून नाही। अरे लोकांची मतं मागून त्या मतामधून दाखवून द्यायचं होतं ना की अनगर गाव माझ्या मागे आहे म्हणून। परंतु तो हा रडीचा डाव, हा पळपुटेपणा अनगरकर राजन पाटलांनी केलेला आहे। मी याचा निषेध करतो आणि प्रशासनाबद्दल काय बोलावं? या पद्धतीने काम करतं प्रशासन। हा अर्ज भरू न देण्याच्या करता जे जे जबाबदार आहेत त्यांना सस्पेंड केलं पाहिजे। माझा निवडणूक आयोगावर सुद्धा आरोप आहे। राज्याचा निवडणूक आयोग करते काय? निवडणुकीची यंत्रणा करते काय? अर्ज भरण्याच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना सगळा अर्ज कॉपी करून त्यांना पाठवला होता, परंतु सूचकाची सही त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष समोर त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या समोर करायची असते आणि ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सूचक कोण आहे असं विचारलं सुद्धा। त्यावेळी त्यांच्या मुलानं सांगितलं मीच सूचक आहे आणि मग त्या ठिकाणी त्यांनी सह्या केल्या। हा सगळा प्रसंग त्या ठिकाणी आहे। त्यामुळं या बाबतीमध्ये निश्चितपणे चौकशी झाली पाहिजे। त्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पाहिजेत, तेही छेडछाड केलेले नसले पाहिजेत। नाहीतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा गडबड करून त्या ठिकाणी तेवढाच पोर्शन कट करून बाकीचंच दाखवणार। म्हणजे एवढ्या थराला हे लोक गेलेले आहेत। महाराष्ट्राला एक तरी कळलं की अनगरकर पाटील पळपुटे आहेत।